येवती रोपळे रस्त्यावरील घटनेमुळे मोहोळ तालुका हादरला आहे. जिवंत सोडणार नाही म्हणत पती पत्नीवर झाडल्या गोळ्या. थरारक घटना घडल्यानंतर हल्लेखोर फरार असून महिलेची प्रकृती चिंताजनक आहे. सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. 4 वर्षापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून येवती रोपळे रस्त्यावरील पती पत्नीला पिस्तूलमधून गोळ्या झाडून ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. येवती तालुका मोहोळ इथं मंगळवार दिनांक 8 एप्रिल रोजी दुपारी 12च्या सुमारास ही घटना घडली आहे. शिवाजी कुंडलिक जाधव वय वर्ष 65 व सुरेखा शिवाजी जाधव वय वर्ष 60 राहणार येवती तालुका मोहोळ अशी गोळीबारात जखमी झालेल्या पती पत्नीची नावे आहेत. मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवाजी कुंडलिक जाधव व सुरेखा शिवाजी जाधव राहणार येवती हे पंढरपूरकडे चालले होते. येवती रोपळे रस्त्यावरील येवती गावाच्या हद्दीबाहेर आले असता दशरथ केरू गायकवाड याने मोटारसायकल वरून येत "कळाला का माझा हिसका, तुला आता जिवंत सोडणार नाही" असं म्हणत हातातील पिस्तुलीतून पती पत्नीवर गोळ्या झाडून त्यांना गंभीर जखमी करत ठार मारण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले असून त्यांना तातडीने पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील करतायत. या प्रकरणी दशरथ केरू गायकवाड वय वर्ष 25 राहणार येवती तालुका मोहोळ याच्यावर मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. घटनास्थळी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी भेट दिली व पुढील चौकशी सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.